नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आज आपण ऐकणार आहोत शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील खलिता ही कथा. रानात नांगरटीचं काम सुरू होतं. काळी माती उकळून येत होती. जमीन कात्रत चालली होती. बैलांच्या 4 जोड्या मान खाली घालून आणि पाय जमिनीत रुतून पुढे चालल्या होत्या. दा 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 असा आवाज उठत होता आणि हरिबा नांगराच्या फळ्यावर ध्यान देत मागणं चालला होता. एवढ्यात आबा असं हाक मारत त्याचं धाकटं पोरगं पळत आलं. तसा हरिबा थांबला. पोरगं का आलं म्हणून पाठ फिरून उभा राहिला. ते जवळ आलं तसा तो म्हणाला, का रं, काय झालं? पोरगं जवळ आलं आणि हातातला लिफाफा त्याच्या हातात देत बोललं, हे काय आलं या बघा. लेका, हे टपाल हाय. तेच आईनं देऊन ये जा म्हणून सांगितलंय. आईनं दे म्हणून सांगितलं आणि तू घेऊन आलास वय. पोराला पळून दम लागला होता. न बोलता तो नाकातोंडानं श्वास घेत उभा राहिला आणि त्याच्याकडे बघत हरिबा बोलला, तुझी आई 1 शाणी आणि तू 1.5 शाणा, खरं का नाही? काय झालं? अरे तू टपाल घेऊन आलायस हे खरं, पर ते इथं वाचणार कोण लेका? इथं नांगूर चाललंय हे माहीत नाही वय तुम्हासनी? दम घेऊन पोरगं बोललं, काय सरकारी हाय म्हण. कोण पोलीस घेऊन आलता काय? नाही, पोस्टातनंच आलंय. अरे मग सरकारी कशावरनं? मास्तरला लावलं तर ते म्हणाले सरकारी हाय. आणि र असं म्हणून तो जवळच्या झाडाकडे गेला आणि सावलीत बसून पाकीट निहाळू लागला. सरकारी कागद आलाय म्हटल्यावर त्याला जर हपकाच बसला. हरिबा जाऊन झाडाखाली बसला तशी नांगर थांबून बाकीची मंडळी तिथं गोळा झाली. काय हो मालक, काय झालं? असं म्हणत गडी माणसं जवळ आली आणि उदास चेहरा करून बसलेला हरिबा बोलला, काय हो, सरकारी कागद आलाय कसला? सरकारी कागद म्हटल्यावर कुणालाच कशाचा बोध झाला नाही. सारीच नुसती तोंडाकडे बघत बसली आणि एकाने विचारलं, मग काय आलंय म्हणायचं हे? तेच काय कळना झालंय. सरकारी म्हणजे गव्हर्मेंटचं असेल काहीतरी. दुसरा एक जण बोलला, लेका, गव्हर्मेंट आणि सरकार काय 2 आहेत वय? कुणाला माहीत 2 आहेत का 1 आहे? असंच बोलणं सुरू झालं आणि एकाने शंका काढली, मालक, नोटीस बिटीस असेल हो कसली तरी. मान हलवून हरिबा बोलला, छे र, नोटीस कसली येते या? काहीतरी शंका काढतोय. नोटीस याला मालक काय नाबर आहेत काय? कुणाचं 2 पैसे देणं आहे काय त्यासनी? दुसरंच काहीतरी असेल. मग दुसरं काय म्हणायचं? ते वाचल्याबगैर कसं कळणार? मग फोडा की, बघू काय आहे ते. हरिबा म्हणाला, आणि फोडून काय करायचं? न मग बघा की काय आहे ते. आणि कोण शाणा हा इथं वाचायला? ते बी खरंच म्हणा. नुसतं फोडून काय बघत बसायचं आहे त्या कागदाकडं? पोरानं टपाल आणून दिलं आणि सगळ्यांना पेच पडला. काय असेल आणि काय नाही याचा पत्ताच लागेना झाला. त्यात सरकारी कागद म्हटल्यावर कोडच पडलं. सगळीच डोक्याला हात लावून बसली आणि एकदम एकाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यासरशी तो म्हणाला, अहो, कोऑपरेटिव्ह फार्मिंगचं काहीतरी आलं असेल बघा. वय त्याच्या बायली, परवा काहीतरी असा कायदा झालाय म्हण. कायदा झालाय काय म्हणतोस? सरकारने तसा लाच केलाय. आता गावोगाव लागू होणार आहे ते. एक म्हणता नाना गोष्टींचा खळ सुरू झाला. काय असेल हे मात्र कोणालाच काही कळेना झालं. नुसते तर्क सुरू झाले. तसा एक जण बोलला, वय हरिबा, तुझा थोरला पोरगा सुट्टीला आलाय ना व? कॉलेजात आहे ना व त्यो? मग तो वाचून दावल की. झाडाच्या बुडक्याला टिकून हरिबा बोलला, मग मी इथं डोसकं धरून बसलो असतो का? नाही, परवा कोणतरी म्हणालं तुमचा पांडा सुट्टीला आलाय म्हणून. आला हे खरं की, पर इथं कुठं हाय? 4 दिवस जाऊन येतो म्हणून तो गेल्या मामाच्या गावाला. असं वय? अरे मग असं का करत नाहीस? कसं? अहो, आपलं पंत कोण, राजाराम बापू? वय, त्यांच्याकडे जाऊन या जावा की. अहो, इंग्रजी वाचतात की ते. बरी आठवण केलीस. असं म्हणून हरिबा लगबगीनं उठला आणि रानातला नांगर तिथं सोडून गावाकडे निघाला. हे काय सरकारी काम आलंय त्याला कळेना झालं. त्याचं उलगडं झाल्याशिवाय चैन पडेना झाली. काय आलं हे समजल्याशिवाय तोंडात पाणी घ्यायची पंचायत झाली. तो सपाट्यानं गावाकडे निघाला. काय असेल आणि काय नाही याचा विचार करत पाय उचलू लागला. विचार करण्यासारखेच दिवस आले होते. काय सरकारी भानगड असेल याचा काय नेम होता? कुळ कायद्याची काय भानगड आली या? का 36चं लचंड आलंय? का सामुदायिक शेतीचा दट्ट आला? काय आलं म्हणून समजायचं? हरिबाच्या पोटात भीतीच पडली. ही एक नवीन काळजीच उत्पन्न झाली. आपल्या नावानं सरकारी टपाल यायचं कारण काय? सरकार कुठं, आपण कुठं?
आणि आपल्या गरिबाची आठवण सरकारला का व्हावी? आणि एवढा अलबत खलिता का धाडावा? कॉलेजात असलेलं स्वतःचं पोरगं जिथं आठवणीनं पत्र लिहित नाही तिथं सरकारने पत्र का धाडावं? बरं, ना कुणाच्या आद्यात ना मध्यात, कुणाची साडी चुगली नाही, चोरीमारी नाही की काही भानगडच नाही. वर्षाचा सारा भरायचा तसं भरला आहे, त्यात काय एक पैचं देणं नाही. मग आपला संबंध का आला कुठं? चलबल म्हणावी तर त्यात कधी आपलं अंग नाही. मग ही भानगड काय असावी? हरिबाचं डोकंच चालेना आणि दुसरा काही विचार सुचेना. काहीतरी लचंड आपल्या मागं लागलं हे गृहीत धरूनच तो घरला आला. त्याच्या बायकोलाही हीच काळजी लागली होती. मास्तरने सरकारी पत्र आहे म्हणून सांगितल्यापासून तिच्या काळजानं ठाव सोडला होता. ती त्याचीच वाट बघत बसली होती. तो दारात आल्या आल्या ती म्हणाली, काय भानगड आली आहे ही? त्याचा चेहरा उतरून गेला होता. डोळे काळजीनं आत ओढले होते. डोक्याचा पटका न काढताच तो खाली बसत म्हणाला, काय भानगड आली या? कुणाला दक्कल? मास्तर काय सरकारी आहे म्हणाला वय? मी विचारलं कुठनं आलंय बघा, तर खालवर बघून गप्पच बसलं. मी म्हटलं का मास्तर असं गप का? तर मग बोललं, हे सरकारातनं टपाल आलं आहे. मग काय आलं आहे त्या काय सांगितलं नाही म्हण? ते मी विचारलं पर ते म्हणालं हे सरकारी टपाल आहे, मी काय फोडत नाही. मान हलवून तो बोलला, फोडलं नाही ते एक बरं केलं. काय भानगड असली तर 10 लोकात बबरा व्हायला नको. तोच मी बी विचार केला आणि टपाल पोराजवळ देऊन त्याला पिटाळला. थोडा वेळ गप्प बसून तो बोलला, ती चूक केलीस तू. चूक कशी? म्हटलं तसंच येता जाता कोणाकडनं वाचून घेता का बघावं. नुसतं पोराला लावून द्यायचं, मी आलो नसतो. मग आता काय बिघडलं? तो रागानं म्हणाला, काय बिघडलं म्हणून काय विचारतीस? ही गोष्ट रानात 4 लोकांनी कळली, आता गावात 10 लोकांनी कळल. नुसतं टपाल आला एवढंच म्हणतील. वा अगं शाने, असं म्हणून तो बोलला, अगं आपले लोक काय सरळ आहेत वय? आधीच हे दिस अशा तऱ्हेचं आल्यानं अर्थाचा अनर्थ व्हायला काही येईल लागणार. त्याचं बोलणं बरोबर होतं. एकाचं 2 करून सांगायला लोक काही कमी करणारे नव्हते. सरकारी टपाल आलाय म्हटल्यावर काहीतरी पाणी मुरते असंच धरून चालणार की लोक. पण हा विचार त्या बाईला आधी सुचला नव्हता. ती भाबडेपणावर गेली ही तिची चूकच झाली. वाचा गेल्यागत ती गप्प बसून राहिली. तसा हरिबा बोलला, गाडवीने सरकारी टपाल म्हटल्यावर ते आधी लागू करूनच घ्यायचं नाही. मालक नाहीत, जावा म्हणायला येत नव्हतं का तुला? ही तिची दुसरी चूक झाली होती. हाताची मूठ आपल्या हनवटीला लावून ती गपगार बसली. तसा तो बोलला, टपाल दाखल करून का घेतलंस? ती आपलं खुलेपणाने सांगू लागली, मला हो काय भोलीला यातलं कळणार? टपाल आलं तसं मला वाटलं. काय वाटलं तुला भोलीला? आणि म्हटलं लेकुनी कागद धाडला असेल. शाणी सांगायला लागली. असं म्हणून तो बोलला, आठवणीनं कागद धाडणारी लय मायाची लेक आली ना तुझी. कवा कागद आलता का तुला? म्हटलं एखाद्या वेळेस आणि कुणा पाय पावण्याचा आला असेल. पै पावण्याचे? असं उद्गारून तो म्हणाला, एखादा पाहुणा मेला तर त्याचा कागद येत नाही आणि कुठल्या पाहुण्याचा टपाल वाटलं तुला? ती निवृत्तर होऊन गप्पच बसली. काय बोलणार? एक सोडून 2 चुका केल्या होत्या. आता गप्प बसण्याशिवाय गत्यंतर कुठं होतं? आपलाच गाढवपणा म्हणून ती गप्प बसून राहिली. तोही विचार करत राहिला, पण मनातनं गोष्ट काही जाईना. आणि तो एकाएकी उसळून म्हणाला, लाजमुळे टपाल दखल करून घेतलंस ते घेतलंस आणि वर ते पोराच्या हातात देऊन मळ्याकडे धाडून दिलंस. अहो काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच धाडून दिलं. अगं पर तिथं कोण तुझा शाना जावई का इवाई बसला होता वाचायला. त्याचा पारा चढत चालला तशी ती म्हणाली, गप बसा आता, चूक झाली माझी म्हणते ना व. बरं लावून दिलंस ते दिलंस, पर ते कुणातरी थोरल्याच्या हाताने तरी लावून द्यायचं होतंस. सरकारी टपाल आहे ते माहीत असतापैकी तू ते 5 वर्षाच्या बिट्ट्या पोरासंग धाडून दिलंस म्हणतो मी. त्याचा राग शांत व्हावा म्हणून ती म्हणाली, ती बी माझी चूकच झाली. पण तो गप्प न बसता पुढं बोलू लागला, 5 वर्षाचं पोरगं ते काय? आणि असला महत्त्वाचा कागद तू त्याच्या हातात देतीस ते काय? कुठं घाल झाला असता तर काय घ्यायचं त्याचं? भरून येणारी वस्तू आहे काय ती? ते झालं की, पर एवढा कागद घाल करायला त्याला काय समजत नाही? तुला समजतंय ते त्याला समजणार. एवढी 30-40 वर्षाची तू घोडी झालीस तर तुला अजून अक्कल येईना, ती त्याला काय येणार? असं म्हणून तो हळू आवाजात बोलला,
अगं किती केलं तरी गुडघ्या एवढं पोरगं आहे ते. मी बी एकानं वादळात घेऊन त्याच्या हातात कागद जर काढून घेतला असता तर मग. तीही रागाने म्हणाली, उगाच सारखा अर्थाचा अनर्थ करत बसू नये. मीच आणि अनर्थ करतो होय? शाबास भले माझी आई. अनर्थ नाही तर काय? वादळात देऊन हातातला कागद घ्यायला ती काय 5-10ची नोट आहे वय? तिच्या अकलेची कमाल करत तो म्हणाला, अगं हे दिसा कशा तऱ्हेचं आलेत आणि आपण कसं वागावं ह्याची काय अक्कल आहे का तुला? तुझ्या 5-10च्या नोटीला कोण किंमत देतोय आज? बघता बघता एकेकाच्या जिमणी हातातनं निसटायला लागल्यात. सध्याला ज्याचा त्याचा डोळा दुसऱ्याच्या जमिनीवर. फुकटचं कसं गावल इकडं लोकांचं ध्यान आहे. सरकार दरबारी सगळी हीच भानगड चालल्याने आहे. कोऑपरेटिव्ह फार्मिंग आलं आहे, 36 आलं आहे, कुल कायदा तर पहिल्यापासूनच आहे. सरकारातनं काय येईल याचा नेम नाही आणि तू अशी बेसवत म्हटल्यावर मग तुला काय म्हणायचं? एवढं सगळं चित्र डोळ्यापुढं उभं करून तो म्हणाला, काठीला सोनं बांधून कुशल काशी रामेश्वराला जाण्याचं दिस आता इसरा. जुनं दिस राहिलं नाहीत. महाकठीण दिक काल आलाय. अगं आपल्या येऊन जाऊन 4 एकर ऊस आहे तर त्यातला बी एक जाणार आहे म्हण. हे काय दक्कल तुला? बरा जाईल का कुणाचा मागून आणलाय वय जायला? तो 2दा-3दा मान हलवून बोलला, बघा आता गेला म्हणजे कळेल तुम्हाला. एवढी सगळी भानगड ऐकून त्या बिचारीच्या तोंडचं पाणीच पळालं. वर विचार करण्यासारखा काळ आता राहिला नव्हता. कधी काय होईल याचा नेम नव्हता. बेसावध राहण्याचे दिवस नव्हते. तिच्या नवऱ्याचं बोलणं काही खोटं नव्हतं. थोडा वेळ थांबून तो बोलला, अगं लोक लई पातळयंत्री झाल्यात. हिर काढायची तर भूमीच्या पोटात घुसून पाणी बघतात. मग आपल्यासारख्याचं पाणी कुठं टिकायचं? जिथं भूमातेचा टिकाव लागत नाही तिथं आपला काय लागणार? काय टिकाव लागतो आपला? असं म्हणून ती मनाशीच विचार करत बसली आणि फुटकन बोलली, आपण खुलं बावडंच की हो. तिला पटलं तसा तोही गप्प बसून राहिला. दोघंही कपाळाला हात लावून बसले आणि मग त्या टपाळाविषयी 17 विचार मनात येऊ लागले. तशी ती म्हणाली, आता बसलाय काय? तर काय करू? कुणाला तरी दावून वाचून तर घ्या जावा की. काय आलंय ते बघायला ना गं? आलंय म्हणजे बघायला पाहिजेच. मग जावा की, कुणाला तरी दावून या, जावा. दोन्ही हाताने आपलं डोकं धरून तो बोलला, कुणाकडे जाऊ? कुणाला दावू? मास्तर वाचून धावतील की. खुळी तर नसशील? अगं रोज 56 पोराची संबंध येणार त्याचा. त्याच्या तोंडात गोष्ट राहील का? एकाजवळ बोलला म्हणजे झालं. गावभर व्हायला किती उशीर लागल? ती विचार करून बोलली, तेही खरंच आहे. मग कुणाकडं वाचून घेता? कुणाकडं घ्यायचं? आपलं वाचणारं पोरगं आहे सुट्टीला आलं होतं तर ते बी मामाकडं जाऊन बसली आहे. आपली येलच म्हणायची. असं म्हणून ती त्याच्याकडं बघत राहिली आणि त्याने विचारलं, राजाराम पंतांच्याकडं तरी जाऊन येऊ का? काय एकादस विचारून येता? एकादस विचारायला मी काय गळ्यात माल घातली या? मग कशाला जाता पंताकडं? हेच की, काय आल्या बघून येतो. त्याच खळ्यात काढून ती म्हणाली, पंतांकडं वाचून घेण्यापरीस मग आपलं मास्तर काय वाईट? निदान आपल्या जातीतला तर हाय. नाही ग, तसा पंत चांगला माणूस आहे. काय माहीत आहे तुम्हाला? गप बसा. माणूस दिसतंय तसं नसतंय आणि म्हणूनच जग फसतंय. माहीत आहे? एक म्हणता 10 गोष्टी ती पंतांबद्दल सांगू लागली. तसा तो म्हणाला, अगं पर आपलं त्याचं कुठं वाकडं आहे? वाकडं नाही ते वाकडं करून घेता वय. असं म्हणून ती सांगू लागली, ती हुशार डोक्याचा माणूस आहे. काय फायद्याची गोष्ट असली तर ते उचलून मोकळा होईल आणि आपल्याला तोंडाकडं बघायची पाळी येईल. त्याच्या नादाला कशाला लागता? मग टपाल कुणाकडून वाचून घ्यायचा हा पेचच पडला. सध्याच्या जगात कोणावर विश्वास ठेवावा? कोणावर विश्वासच बसत नव्हता. सहज कोणाला तरी दाखवावं आणि त्याने गळ्याला तात आणली तर? गावात एक चक्कर मारून तर येऊ जाऊ का? का येल जाईना वय घरात तुम्हाला? तसं नवं. आणि कुणाला असं लिहून आले का तो बघून येतो की. ती म्हणाली, खुलं तर नवसा? आणि कुणाला लिहून आलं असलं तर तो काय तुम्हाला धावणार आहे काय? काय एकाचा जिन्नस आहे तेव्हा ते समोर मांडून बसल? तसं नवं. बोलता बोलता अंदाज घेऊन येणार. भारी अंदाज घेणार पडला. गप बसा घरात. अंदाज घ्यायला म्हणून जाशीला आणि आपलाच अंदाज देऊन येशीला. जग कसं काय हाय माहीत आहे नवं तुम्हाला? तुम्हीच आपल्या तोंडानं सांगितलं नवं आता पतूर. ते झालं खरं.
मग काय तर, मग कशाला बाहेर पडता? सरळ सकाळी दिस उगायला उठून माझ्या माहेरला जावा आणि तिथं आपल्या पोराला टपाल दावा. गुमान वाचून घेऊन या. ह्या कानाचं त्या कानाला कळू देऊ नका. मग उद्या सकाळपत्र कशाला थांबू? आज जायचं म्हणता? मान हलवून तो बोलला. सरकारी कामाला यल कशाला लावायचा? काय आहे ती भानगड बघायला पाहिजेच की. मग तसं करा. घोटाळल्यागत करून तो म्हणाला. का असं करू? कसं? सरळ एसटीत बसून वकिलाकडे जाऊ? काय 10-20 रुपये द्या लागलं तर जाईनात का? पण समध्या गोष्टीचा उलगडा तर होईल. आधी पोराकडं जाऊन या की. का हाय ते बघा आणि मग वकिलाकडे जावा. तो म्हणाला. अगं काहीतरी कायद्याची भानगड असली तर पोराला काय खालणार? निष्कारणी येल मोडायला नको. मग थेट वकिलाकडेच जावं म्हणता वय? तेच मला बरं दिसतंय. इकडं जा तिकडं जा असं करण्यापरी सरळ जाऊन गाठतो की. थोडा वेळ विचार करून ती म्हणाली. नको, तुम्ही एकटं वकिलाकडे जाऊ नका. का? एसटीत बसून नीट जायला येईना व्हय मला? तुम्हाला जायला येईल खरं, पण तुम्ही जाऊ नका. अगं पर का? असं काय करता? ते काय पंढरपूरला जायचं आहे का? अहो वकिलाकडं जायचं आहे. मग काय होतं या? आणि काय होतं या म्हटल्यावर काय सांगायचं? माझं साधं बोललं तुम्हाला कळना आणि मग वकिली तिडा कसा कळणार? म्हणून म्हणते आधी पोराकडं जावा, त्याचा विचार घ्या आणि त्याला संग घेऊन जा मग वकिलाकडं. तिचं बोलणं ध्यानात येऊन तो म्हणाला. असं करू म्हणतीस वाय? हां असं करा. आणि कुणी विचारलं तर काय भानगड सांगत बसू नका. नाहीतर अशानं असा कागद आलाय म्हणून पुराण लावत बसशीला कुठंतरी. कशाला सांगत बसू मी? मला एवढं कळना व्हय? एकदम आठवण येऊन तिनं विचारलं. रानात 4 लोक जमून त्यासनी काय सांगत बसला नव्हतासा नवं? खुली कशानी? गप गुमान तिथनं उठून घरला कशाला आलो असतो? असं विचारून तो तिच्याकडं बघत राहिला. तितक्यात काठी टेकत दादू पाटील अंगणात आला. मान वर करून म्हणाला. काय अरे बा, काय भानगड हाय? काय नाही, बसलूया आपलं बोलत. या न म्हणताच तो आत आला. हातातली काठी भुईला आडवी टाकून बसला आणि मान हलवत त्याने विचारलं. काय वरनं लिहून आले म्हण तुला? हरिबा आणि त्याची बायको एकमेकांच्या तोंडाकडं बघू लागले. तसं त्याने पुन्हा विचारलं. काय टपाल आलंय वरना? हरिबाला काही बोलणं सुचेना. तशी तीच म्हणाली. कोण म्हणतं या काका? कुणी सांगितलं तुम्हाला? दादू पाटील म्हणाला. कोण सांगाय कशाला पाहिजे? गावात 4 लोक बोलायला लागल्यात, ते कानावर आलं. काय नाही, ती तगाईची भानगड आहे. मग असू द्या. असं म्हणून तो म्हणाला. 36ची काहीतरी भानगड आली आहे असं कळलं, म्हणून म्हटलं विचारावं. त्यातलं काय नाही असं म्हटल्यावर पाटील उठला आणि जास्त न बोलताच काठी टेकत निघून गेला. तिने विचारलं. तुम्ही फोडल्यालं दिसतंय. ही बघ नाही ती का लागत. मी कशाला जाऊ फोडायला? मग गावात कसं झालं? म्हटलं नाही लोक टपल्याला असतात म्हणून. अगं माणूस लई बेरकी झाली आहे आजकाल. जो तो मागावर असते या माणसानं. एवढ्यात गुरुवाची आदूबाई लगालागा आली आणि दारातनंच डोकून म्हणाली. काय हुकुमनामा आलाय म्हण तुम्हासनी? हरिबा म्हणाला. वय आलाय. कसला आलाय गा? द्रोण इस्ताऱ्या लावायचा. झटक्यानं मागं फिरत ती म्हणाली. असं का बोलतोस गा? तर काय सांगायचं? अंगणात उभं राहून ती बोलली. माणूस सरळ विचारता तर सरळ बोलाय येत नाही. तो म्हणाला. म्हातारे काय हुकुमनामा आलेला नाही काय नाही. जा पुढं. मग असू द्या. असं म्हणून ती बोलली. मला वाटलं काय जप्ती बिप्तीची भानगड आली आहे का काय कुणाला दक्कल? असं म्हणून ती पुढं चालू लागली. सकाळी टपाल आल्यापासून गावात हुल उठली होती. या कानाची बातमी त्या कानाला होत साऱ्या गावभर पसरली होती. गुरुवाची आदूबाई गेली आणि 5 महारं गोळा घेऊन आली. एके जागी अंगणात उभी राहिली. त्यांना बघून हरिबाने विचारलं. का आला या? ती गप्प उभी राहिली. लवकर कोण काही सांगेना झालं. तसं हरिबाने दटावून विचारलं. काय बोला की र? तास अर्धा तास घोळ घातल्यावर एकानं सांगून टाकलं. काय तुमची उसाची जमीन सरकारच जाती म्हण? गेली तर गेली, आता काय करायचं मग त्याला? एकाला वाचा फुटली. तो म्हणाला. जाणार हे नक्की असेल तर आम्हाला तसं सांगून टाका. निश्चल काहीतरी कळू द्या. हरिबाने विचारलं. का र? तुम्हाला कशाला पाहिजे कलाया?
नाही म्हणजे मग आम्हाला विचार करायला बरं. तुम्हाला काय बरं? तुमची जमीन जर सरकार जमा झाली तर मग आम्ही 10-5 लोक मिळून त्याची मागणी करू तशी. तुम्ही मागणी करताय वय? वय काही हरिजन लोकांसनी अशा जमिनी मिळणार आहेत म्हण. हरिबा म्हणाला. शाबास भले बहादर. म्हणजे आमच्यावर टपलायच म्हणा की तुम्ही. वार वागानू. आता माझ्या दारात उभा राहू नका, मुकाट्याने रस्ता कातरा. तसं नवं, समजुतीचा घोटाळा करून घेऊ नका. तुम्हीच घेऊ नका. आधी चालायला लागा. कुणी शहाणाने हे सांगितलं तुम्हाला? एकानं सांगितलं, सकाळी तुम्हीच रानात बोलला म्हण. आणि ते तुमच्या कानापतूर आलं का? हरिबाची बायकोही बसलेली उठली आणि दारात येत म्हणाली, आमची जमीन तुम्ही बलकाव्या बसलाय वय? अरे ती काय फुकट आली आहे काय? वाडवडिलांनी आपल्या निडळाचा घाम घाललाय बाबांनो त्यात. हरिबाई तावातावानं म्हणाला, अरे आंदण मिळाल्याने नाही मला ती. तेच म्हणतो आम्ही बी. एकदम कसं असं होईल? किती केलं तरी जमीन आहे ती. अशी बतावणी करून एकानं हळूच विचारलं. बरं मग मालक काय खलिता आलाय सरकारी? आम्हाला आलंय मंत्रीपद. ते तुम्हाला घेऊन काय करायचं? काय टूम लागे ना तशी मंडळी निघून गेली आणि ती तोंड वाजून म्हणाली, एवढं मला शहाणपण शिकवत होता आणि तुम्ही रानात बसून ह्यो कारभार केलाय वय? वर आणि काय फोडलेलं नाही म्हणून मला सांगतात. इकडं आणा त्यो कागद. काय करतीस? मीच जाऊन येते माहेरला. म्हणजे 15-3 आठवडा घोर नाही याचा. मग बसू नका, उठा जावा असंच. जेवण नाही, खाणं नाही, कशाची शुद्ध नाही. हरिबा उठला आणि एक धुतराचं पील काकेत मारून बाहेर पडला. त्याला आत बोलावून ती म्हणाली, तिथं गाराणं लावत बसू नका. फक्त पोराला दावा त्याचा तेवढा विचार घ्या. तर मग जगाला कशाला सांगत बसू? ती काय बक्षिसी मिळाले वय तवा मिरवत बसू. जगाला नसलं तरी आपल्या सासू सासऱ्यासनी काणी सांगत बसशीला. म्हणून म्हणते, भीतीला सुधी कान असतात हे ध्यानात असू द्या. कुणाजवळ बोलू नका बरं का? काय? हरिबा निघाला. तोंड मिटून गेला. कुणासंग बोलणं नाही, चालणं नाही. घरातनं बाहेर पडला तो थेट सासूरवाडीला जाऊन पोचला. पोराला एकट्याला गाठून कलिता तेवढा दाखवला आणि आता तो काय सांगतो याची वाट बघत बसला. त्याचा जीव घाबरावून गेला होता. काय ऐकायला मिळणार काय नाही हे काही समजत नव्हतं. तो पोराच्या तोंडाकडे टक लावून बसला. पोरानं पत्र वाचलं आणि स्वतःशीच आश्चर्य करत तो बोलला, हे साधं खताविषयीचं पत्र आहे शेतकी अधिकाऱ्याचं. त्याचा जीव भांड्यात पडला. सकाळपासून लागलेली काळजी नाहीशी झाली. चटकन उठावं आणि बाजारातनं शेरभर पेढे आणून वाटावेत असा आनंद त्याला झाला. दिवसभर काळवडलेला चेहरा एकदम हसरा करून तो बोलला, म्हणजे काय भानगड नाही म्हण? वकिलाकडे जाण्याची काय पाली नाही? कसली भानगड आणि वकील म्हणता? अहो हे खताबद्दलचं पत्र आहे. आपल्या गावात कुणीही वाचून दाखवलं असतं की. त्यासाठी तिथनं हितवर धापा टाकीत आणि तंगड्या तोडीत कशाला आला? बरं गाव तरी काय जवळ आहे? चांगली 15-16 मैल वाट टुरत आलाय आणि तेही नुसत्या या पत्रासाठी? हरिबानं तोंडावरचा घाम एकवार पुसला आणि खुल्या कावऱ्यागत आपल्या पोराकडे बघत तो म्हणाला, काय सांगायचं बाबा, दिवसभर काय जीवाला चैन होती? दिसलंय निराला हाल्यात. नाही तर मी काय खुला बागडा आहे वय, तिथनं हितवर तांगड्या तोडत याला? असं म्हणून त्यानं पटक्यातली चंची बाहेर काढली आणि तंबाखू चिमटीत धरून तो म्हणाला, देवा शपथ सांगतो तुला, यो खलिता आल्यापासून आता तंबाखूची आठवण झाली बघ मला. ही पहिली चिमूट बघ. धन्यवाद.